अवकाळीने नुकसान झालेल्यांना भरपाई अजूनही मिळालेली नाही आणि मराठवाड्यामधले शेतकरी अद्यापही ही मदत मिळण्यासाठी प्रतीक्षा करतात। मराठवाड्याला 709 कोटी रुपये 92 लाख रुपयांचा निधी हवा आहे आणि हा निधी अजूनही येणं अपेक्षित आहे। शेतकरी मात्र अजूनही मदतीची प्रतीक्षा करतात। या सगळ्याविषयी बोलूयात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुपकरजी, खरं तर या सगळ्याविषयी आपण बोलतोय। डिसेंबर मध्ये या सगळ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अवकाळीमुळे, मात्र अद्यापही 1.5 महिन्याच्या नंतर सुद्धा शेतकरी केवळ आस लावून बसलेले आहेत आपल्या मदतीची। नाही, मुळामध्ये असं आहे की यावर्षी पावसाचा खंड पडला, दुष्काळी परिस्थिती तयार झाली, त्यामुळे सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालं, कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालं। एकराचा खर्च सोयाबीनचा 36,000 रुपये आणि 4 क्विंटल सोयाबीन एका एकरात सरासरी झाली आणि 4.5-4.5चा भाव पकडला तर 4/16 आणि वरचे 2/18 म्हणजे लावले 36 आणले 18 अशी यावर्षीची परिस्थिती आहे। कापसाचा एका एकराचा खर्च 40,000 रुपये, सरासरी 4 क्विंटल कापूस यावर्षी झाला। बागायतदार शेतकऱ्याला, कोरडवाहू शेतकऱ्याला तर कापूसच झाला नाही, 0 झाला। तर 4 क्विंटलचा ऍव्हरेज पकडलं तर 6/24 म्हणजे लावले 40 आणि आणले 24 अशी परिस्थिती आहे। येलो मोजरची मदत अजून सरकारनं आम्हाला दिली नाही। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, बोंडअळी आणि लाल्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्याची सुद्धा 1 रुपयाची मदत अजूनपर्यंत मिळाली नाही। रब्बी हंगामामध्ये अचानक 2 वेळाची गारपीट झाली, काही ठिकाणी ढगफुटी झाली, त्याची सुद्धा मदत अजूनपर्यंत आम्हाला मिळाली नाही। आणि हवामान खराब झाल्यामुळे हरभऱ्याचं आणि गव्हाचं सुद्धा तुरीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। 1 रुपया मदत सरकारने दिली नाही। मग सरकार नावाची यंत्रणा नेमकं करते काय, हा प्रश्न आमच्या समोर आहे। आणि सरकार हे राजा असतं, सरकार हे मायबाप असतं। जर प्रजा संकटात असली तर त्यांना मदत करणे हे सरकारचं काम आहे। छत्रपती शिवाजीराजांच्या काळात ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळी महाराजांनी शेतकऱ्यांना बियाणं दिलं, बैल दिले, सगळं वखर नागर दिला, सगळं मोफत दिलं, गावगाड्यातल्या शेतकऱ्याला वाचवण्याचं काम केलं। मग हे सरकार जर शिवछत्रपतींचं नाव घेऊन सत्तेवर आलेलं आहे तर मला असं वाटतं की शिवछत्रपतींच्या आदर्शावर यांनी दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे। आज शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना तुपकरजी, खरं तर आतापर्यंत गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही सुद्धा मोठमोठी आंदोलनं केली आहेत शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांना घेऊन। सरकार अजूनही त्या संदर्भात काहीच करताना दिसत नाहीये। आता नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? पुन्हा एकदा आंदोलन करावं लागणार आहे का? गेले 3 महिने झाले आम्ही रस्त्यावर आहोत। आम्ही 50,000 शेतकऱ्यांचा बुलढाण्यात मोर्चा काढला, एल्गार यात्रा काढली, मुंबईला आंदोलन जाऊन केलं, नागपुरात जाऊन आंदोलन केलं, अन्नत्याग आंदोलन केलं, रेल्वे रोको आंदोलन केलं, सातत्याने आमचे आंदोलन सुरू आहे। पण आंदोलन करायला आम्ही आलो की आमचं आंदोलन दडपायचं, आम्हाला तुरुंगात टाकायचं, आमच्या खोटे केसेस करायच्या आणि शेतकऱ्यांना मात्र मदत करायची नाही अशी भूमिका आतापर्यंत सरकारची राहिलेली आहे। आता आम्ही वर्ध्याला काल मोठी एक सभा देवळीला घेतली आणि विदर्भातले जेवढे काही शेतकरी नेते आहेत, वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये काम करणारे सगळे तरुण आहेत, आम्ही लवकरच त्यांची बैठक घेऊन एका राज्यव्यापी आंदोलनाची रणनीती आखतो आहे। आचारसंहिता आता 1 महिन्याभरात लागणार आहे। सरकारला पैसे टाकायचे पण त्या आचारसंहितेच्या अगोदरच्या दिवशी टाकायचे, जेणेकरून त्याचं श्रेय त्यांना मिळालं पाहिजे। अरे श्रेय तुम्हीच घ्या, पण किमान आम्ही मरणाच्या दारात आहोत, आम्हाला वाचवा तरी। अगदी आज आमचा शेतकरी हजारोच्या संख्येनं आत्महत्या करतो आहे, सरकारला थोडे काही वाटत नाही। रोम जळत असताना रोमचा राजा जसा बिगुल वाजवत बसला होता तसा महाराष्ट्रातला शेतकरी या दुष्काळाच्या छायेमध्ये ओरबडला जातोय, मरणाच्या दारात उभा असताना सरकार मात्र काही भूमिका घेत नाही। नगर विकास खात्याला तुम्ही त्या गुवाहाटीला गेलेल्या 50 आमदारांना 1,000 कोटी रुपये विकास निधी दिला, हजारो कोटी रुपये त्यांना दिले, थोडे पैसे कमी करून शेतकऱ्यांना अगदी तुपकरजी, एकूणच राजकारण सगळं करणं या सगळ्यावरून हे आता लवकरात लवकर थांबवलं पाहिजे आणि बळीराजा जगवला पाहिजे, हीच खरं तर सगळ्यांचीच भूमिका आहे। खूप खूप धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूज सोबत बोललात यासाठी।